महाराष्ट्रामध्ये विधानसभेत विरोधी पक्षनेता नाही ही स्वातंत्र्याची एक प्रकारे गळचिपी आहे ना. त्याच्यावरती कोणी बोलते का की महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेत्याची नेमणूक का केली जात नाही? हे जर आपण सांगितलं असतं तर बरं झालं असतं. मुख्यमंत्र्यांनी काल जयकुमार गोरे यांची भलामण केली. पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना कोणता छंद काय व्यसन जडलेलं आहे की अपराधी आणि गुन्हेगार मंत्र्यांचं आणि सहकाऱ्यांना पाठीशी घालायचं? मला गंमत वाटते राज्याच्या मुख्यमंत्र्यांची. कोणत्याही चोराला ते पाठीशी घालतात आणि त्याची भलामण करतात आणि विधानसभेमध्ये तद्दन खोटी माहिती देतात. सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू पोलीस मारहाणीत झाला नाही किंवा पोलीस कोठडीत झाला नाही असं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं. पण नंतर जो अहवाल आला त्या संदर्भातला त्यात स्पष्ट म्हटलं आहे की सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झालेली आहे पोलीस कोठडीमध्ये. अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री तोंडावर पडत आहेत. जयकुमार गोरे प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार ह्यांच्यावरती खापर फोडलेलं आहे. हे अत्यंत मुख्यमंत्र्यांचं विधान किंवा मुख्यमंत्र्यांची भूमिका ही चुकीची आहे. जयकुमार गोरे हे काय प्रकरण आहे याचा तपास मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्रपणे करावा. कालच एक प्रकरण आलं आहे. जयकुमार गोरे हे ज्या प्रकरणात निर्दोष सुटले असं म्हणतात त्या प्रकरणामध्ये न्यायालयाचा आदेश त्यांनी वाचावा. ज्या महिलेसंदर्भात ठीक आहे, त्या महिलेला तुम्ही अडकवली आहे, खोट्या प्रकरणामध्ये अटक करून तिला तुरुंगात टाकली वगैरे सगळं ठीक आहे. एका मृत व्यक्तीला जिवंत करून या महाशयाने त्याची जमीन लाटली. एका मृत व्यक्तीला मागासवर्गीय जिवंत करून त्या व्यक्तीची जमीन लाटणारा मंत्री तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहे आणि तुम्ही त्याची भलामण करताय. याचा अर्थ तुम्ही या राज्यामध्ये गुन्हेगारांना पाठीशी घालताय. या राज्यामध्ये जे अपराध आणि गुन्हेगारी प्रवृत्ती वाढलेल्या आहेत, वाल्मिक कराडपासून सगळे या तुमच्या टोळ्या आहेत असं मला दुर्दैवाने म्हणावं असं वाटतं. दिशा सालियन प्रकरणामध्ये वकिलांनी थेट तुमचं नाव घेतलंय, उद्धव ठाकरेंचं नाव घेतलंय, आदित्य ठाकरेंचं घेतलंय आणि आदित्य ठाकरे ड्रग्ज व्यापारामध्ये सहभागी आहेत असं ते वकील जे आहेत निलेश ओझा त्यांनी आरोप केलेला आहे. कोर्टात गेले आहेत ना ते, जाऊ ना कोर्टामध्ये बघू ना. आम्ही माझं नाव घेतलंय किंवा अजून कोणाचं नाव घेतलं त्याच्याविषयी मला चिंता नाही आहे.